ती घटना 2 दिवसांपूर्वी घडून गेली होती, पण यश अजूनही त्यातून सावरला नव्हता. जगात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे विज्ञान आहे, यावर त्याचा ठाम विश्वास होता. पण त्याच विश्वासाला धुडकावून लावणारी घटना यशने अनुभवली होती. त्याचं वैज्ञानिक मन ते स्वीकारायला तयार नव्हतं, पण ती घटना डोळ्यादेखत घडल्याने तो पुरता घाबरला होता. यश प्रधान, मूळचा मुंबईचा, पेट्रोकेमिकल इंजिनियर, IIT मद्रासच्या पोस्ट ग्रॅज्युएट गोल्ड मेडलिस्ट स्टुडंट. अमेरिकेतील एका मोठ्या पेट्रोलियम कंपनीत कॅम्पस सिलेक्शन झालेलं. भरभक्कम पॅकेज, 15 महिने भारतात जॉब करावा लागणार होता आणि त्या परफॉर्मन्सवर अमेरिकेत पर्मनंट जॉबची ऑफर होती. भारत सरकारला कोकणातील सावरी गावाजवळ समुद्रात नैसर्गिक तेलाचे साठे सापडले होते. ते तेल वापरायोग्य आहे की नाही याची टेस्टिंग यशची कंपनी करत होती. यशची तिथेच अपॉइंटमेंट झाली होती. रोज खोल समुद्रात जाऊन तेलाचे सॅम्पल्स आणायचे, त्यांच्या वेगवेगळ्या टेस्ट घेऊन रिझल्ट मेंटेन करायचे लागायचे. सोबत काही चायनीज एक्सपर्ट आणि आजूबाजूच्या गावातील हेल्पर असायचे. काम सुरू होऊन 3 महिने झाले होते. बाकी सगळं सुरळीत चालू होतं. पण एक अडचण होती. सावरी म्हणजे समुद्राच्या कुशीत वसलेलं छोटंसं गाव, जेमतेम 2-3 हजार वस्तीचं. गावात राहण्यासाठी हॉटेल सोडाच, पण साधं लॉजही नव्हतं. सावरीपासून जवळच शहर होतं रत्नागिरी, तेही 40 किलोमीटर दूर होतं. वाटेत घनदाट जंगल आणि रस्ता म्हणजे फक्त पायवाटच होती. गावात भाड्याने राहण्यासाठी घरं तर होती, पण बॅचलरला जागा द्यायला कुणी तयार नव्हतं. त्यामुळे यशला रोज रात्री त्या अवघड रस्त्याने एकटंच गाडी चालवत रत्नागिरीला जावं लागायचं. रस्ता अवघड असल्याने जिप्सीशिवाय पर्याय नव्हता. तसं कंपनीने चायनीज लोकांसाठी कंटेनरची घरे बनवून दिली होती, पण यशला त्या पत्र्याच्या डब्यात नकोसं व्हायचं. त्यात त्या चायनीज लोकांचं जेवण म्हणजे चमत्कारच असायचा. रोज काहीतरी चित्रविचित्र पदार्थ बनवण्याची त्यांच्यात चढाओढ असायची. यशला ते सगळं बघून किळस यायची. त्यामुळे तो रोज सावरी ते रत्नागिरी ये-जा करायचा. काम संपवून तो निघायचा तेव्हा किर्र अंधार पडलेला असायचा. घनदाट जंगल, तो किर्र अंधार आणि खडबडीत रस्ता. सोबत कोणी चिटपाखरू नसायचं. रस्त्याने सर्वत्र सामसूम असायचे. आत्ता ही परिस्थिती तर पावसाळ्यात काय होणारे देव जाणे, यश स्वतःशीच बोलायचा. ड्रायव्हर ठेवायचाही त्याने प्रयत्न करून पाहिला, पण कोणी टिकायचं नाव घेत नव्हतं. याच परिस्थितीत 3 महिने उलटले होते. पण आणखी 12 महिने म्हणजे पूर्ण वर्ष बाकी होतं. कधी ते संपतात आणि कधी मी अमेरिकेला जातो असं यशला झालं होतं. कारण यशची आई, मोठा डॉक्टर भाऊ, वहिनी, त्यांचा मुलगा पुष्कर सगळेच अमेरिकेत होते. दादा आणि वहिनीला तिथली सिटिझनशिप मिळाली होती. आई छोट्या पुष्करला सांभाळण्यासाठी तिकडे गेली होती. तिलाही ग्रीन कार्ड मिळालं होतं. त्या सर्वांच्या आठवणीने यश व्याकुळ व्हायचा. रोज कॅलेंडरवर दिवस मोजायचा. दिवस तसे बरे चालले होते, पण गेल्या काही दिवसांपासून घडणाऱ्या विचित्र घटनांनी यश पुरता भांबावला होता. एके दिवशी यशला निघायला उशीर झाला. किर्र अंधारात त्याची गाडी जंगलात शिरली आणि एवढ्यात पाठीमागून गाडीला कोणीतरी जोरदार धक्का दिला. यशने चमकून मागे पाहिलं तर एक भलं मोठं अस्वल गाडीवर चाल करून येत होतं. यशने ॲक्सिलेटर जोरात दाबला. गाडी वेगात पुढे गेली तसं अस्वल गाडीचा जोरात पाठलाग करू लागलं. रस्ता बरोबर नसल्याने गाडी काळजीपूर्वक चालवावी लागत होती. गाडीचा वेग कमी झाला की अस्वल पाठीमागून धडक द्यायचं. तास दीड तास हा खेळ सुरू होता. जंगल संपत आलं आणि समोर रत्नागिरी हायवे दिसू लागला. तेव्हा अस्वलाने पाठलाग सोडला. यशची गाडी चालवून पुरती दमछाक झाली होती. सकाळी यशनी गाडीची अवस्था पाहिली तेव्हा अस्वलाच्या धडकेने गाडीचा मागील पत्रा पुरता चिमटून गेला होता. थोडक्यात वाचलो म्हणत यशने सुस्कारा सोडला. त्या दिवशीपासून यश साईटवरून लवकर निघायचा, पण पुन्हा एकदा असाच उशीर झाला. त्या दिवशी घनदाट जंगलात किर्र अंधारात वाघिणीने तिच्या बछड्यांसह यशचा रस्ता अडवला होता. वाघीण आपल्या बछड्यांना घेऊन रस्त्यातच बसली होती. यश हॉर्न वाजवून बेजार झाला, पण ती हलायचं नाव घेत नव्हती. शेवटी कंटाळून यश गाडीतच झोपला. पहाटे पहाटे केव्हा तरी ती फॅमिली निघून गेली. या प्रकाराने यशला घनदाट जंगलाची, किर्र अंधाराची आणि वेड्यावाकड्या रस्त्याची भीतीच बसली. पण कालची घटना जरा वेगळी होती. नेहमीप्रमाणे यशला निघायला उशीर झाला होता. आज समोर काय वाढून ठेवलंय याचाच विचार तो करत गाडी चालवत होता. एवढ्यात गाडीच्या काचेवर धपकन काहीतरी पडलं. अंधारात काही ते दिसलं नाही,
पण मनुष्याकृती असल्याचा भास झाला. आपण विचाराच्या तंद्रीत कोणाला तरी उडवलं हे यशच्या लक्षात आलं. त्याने काच दिशी ब्रेक दाबून गाडी थांबवली. खाली उतरून पाहिलं तर कुणीच नव्हतं. गाडीखालीही कुणीच दिसलं नाही. काहीतरी जनावर असेल असं विचार करून यशने तशीच गाडी दामटली. सकाळी येताना परत त्याने आजूबाजूला निरखून पाहिलं, पण काहीच दिसलं नाही. रक्ताचे डागही नव्हते. घडलेला प्रकार अजबच होता. साईटवर आल्या आल्या बबन समोर आला. बबन हा साईटचा शिपाई. तो दिवसभर यशच्या सोबतच असायचा. यश सांगेल ते काम करायचा. थोडक्यात तो यशचा सांगकाम्याच होता. गाडीचा फुटलेला काच बघून त्याने यशला विचारलं, काय साहेबानू, गाडी कुठं ठोकली? त्याच्या बोलण्याने यशची तंद्री भंगली. अरे काल जाताना कोणाला तरी उडवलं मी, पण कुणी दिसलंच नाही. प्राणी नव्हता, माणूसही नव्हता. काय होतं कोण जाणे. अजबच प्रकार होता. मी खाली उतरून पाहिलं, पण कोणीच नव्हतं. यशच्या बोलण्याने बबन चमकला. तो गाडीच्या जवळ गेला. त्याने फुटलेल्या काचाकडे निरखून पाहिलं आणि झटक्यात गाडीपासून दूर झाला. देवा देवा, रामा रामा, रवळंता भोलेनाथा असं बडबडायला लागला. काय झालं बबन? कसले मंत्र पुटपुटतोयस? तरी बबनचं पुटपुटणं चालूच होतं. अरे काय झालं ते तरी सांगशील? साहेबानू, तुमची खैर झाली. कालचा प्रकार साधा नव्हता. ती भुताटकी होती. ती हडळ तुमच्यावरच चालून आली होती. काल अष्टमीचा दिवस. या दिवशी ती जंगलात थैथै नाचते. येणाऱ्या जाणाऱ्याचा जीव घेते, नाहीतर जन्माचं भारावून सोडते. तुमची पुण्याई थोर म्हणून तुम्ही वाचलात. चल रे, काहीतरी बडबडू नको. या सगळ्या भाकडकथा आहेत. तुम्हा कोकणी माणसांना काहीतरी मनोरंजन लागतंच. त्यात भूत म्हणजे तुमच्या आपुलकीचा विषय. तुम्ही लोकांनी कोकणाला अगदीच बदनाम करून सोडले. नाही साहेबानू, रवळनाथाची शपथ, खोटं नाही बोलत. वाटला तर फॉरेस्टच्या साहेबाला विचारा. त्याच्या माणसांच्या गाडीचा काच अष्टमीलाच फुटला आहे. गप्प बस. उगाच याच्या त्याच्या साक्षी काढू नकोस. उद्या शनिवार रविवार सुट्टी आहे. मला आजच काम आटपायचे. पुन्हा रिपोर्ट्स मेल करायचे आहेत. तो लॉन्चरचा खलाशी आला का? लॉन्चर सुरू करा. आपल्याला सॅम्पल्स घ्यायला आज समुद्रात साईटवर जायचे. साहेबानू, तुम्हाला खोटा वाटत असेल तर हे बघा, त्या हडळीनं तिची खून सोडली इथं. हा बघा, केसांचा पुंजका. तसा यश चमकला. त्यानं गाडीजवळ येऊन पाहिलं. फुटलेल्या काचामध्ये खरोखर लांब लांब केसांचा पुंजका अडकला होता. ही कथा तुम्हाला कशी वाटली? या कथेचा पुढचा भाग लवकरच तुमच्यासाठी घेऊन येते. तोपर्यंत सबस्क्राईब करा. धन्यवाद.